नमस्कार, रोकटोकमध्ये आपलं स्वागत. भीती हा मनुष्याचा स्वभाव आहे, मात्र त्याच वेळी भीती हे एक प्रकारचं भांडवल देखील आहे. तुमचा विश्वास बसत नाहीये ना? मात्र माणसाच्या याच भीतीचं भांडवल करून आजवर कोट्यावधींची उलाढाल होत आली आहे. श्रद्धेचा बाजार मांडला गेला आणि तो आजही सुरू आहे. अशाच एका भीतीच्या भांडवलाचा नुकताच खुलासा झाला. नारायण बळी, नाग बळी, कालसर्प, साडेसाती यापैकी कुठलाही शब्द ऐकलेला नाही असा कुणी सामान्य आता हा कार्यक्रम बघत नसणार. सर्वसामान्यांची पाचावर धारणा असे शब्द आपल्या समोर ज्योतिषानं सांगितले की बसते. मात्र या सगळ्यापैकी कोणालाही कशाचाही घाबरायचं काहीही कारण नसल्याचं नुकतं स्पष्ट झालंय. औरंगाबादमध्ये भरलेल्या ज्योतिष परिषदेत या सर्व गोष्टी म्हणजे थोतांड असल्याचं ज्योतिषांनी सांगितलं. यामुळे या चर्चेला आता जोर आलाय की नारायण नाग ज्योतिषांनी आजवर या गोष्टीचा खुलासा का बरं केला नाही? इतके वर्ष ही कोट्यावधींची इंडस्ट्री अशीच का बरं चालू ठेवली? अशा प्रकारची शांती करून देणारी ही एक मोठी इंडस्ट्री आपल्याकडे कार्यरत आहे का? आणि असतील तर मग त्यातले घटक नेमके कोण? अशा प्रकारच्या गोष्टींना शास्त्रीय आधार आहे का? आणि ज्योतिषांनीच आता याविरुद्ध आवाज उठवल्यानं असे प्रकार बंद व्हायला मदत होईल का? यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊया कालसर्प, श्रद्धा की बाजार या खास कार्यक्रमात. कालसर्प, श्रद्धा की बाजार या कार्यक्रमात सुरुवातीला पाहूया या विषयावरचा एक खास रिपोर्ट. ज्योतिषशास्त्र बरोबर कसं हे सांगणार, कारण पण ते अंधश्रद्धेमध्ये ज्या ज्योतिषशास्त्रात जे कर्मकांड आलं आहे त्याच्या विरोधात बृहद महाराष्ट्र ज्योतिष मंडळ आहे. कालसर्पयोग असू द्या, नारायण नागबळी असू द्या किंवा साडेसाती असू द्या, या भाकड कथा ज्योतिषशास्त्रातून गेल्या पाहिजे याच्यासाठी मी त्यांच्याबरोबर काम करायला तयार आहे. आणि ते आमच्याबरोबर 19 साली आमच्याबरोबर ते काम करतील हे भविष्य मी या ठिकाणी सांगतो. ऐका, नारायण, नागबळी, कालसर्प, साडेसाती हे सारं काही ज्योतिषातील थोतांड असल्याचा दावा कुणी केलाय पहा. हे आहेत ज्योतिष मुक्त विद्यापीठाचे कुलपती आणि नुकत्याच औरंगाबादेत झालेल्या 20व्या अखिल भारतीय ज्योतिष संमेलनाचे अध्यक्ष नंदकिशोर जकातदार. एरवी आयुष्यात काही संकट आली, वाईट काळ सुरू असेल तर ज्योतिषी सरळ आपल्याला या पूजा करायला सांगतात. हजारो लोक या पूजा करतात सुद्धा आणि या पूजांमधून त्यांचे प्रश्न सुटतील असा भाबडा विश्वास देखील त्यांना असतो. मात्र या पूजांमध्ये काहीही तथ्य नसल्याचा दावा आता ज्योतिष मंडळाच्या अध्यक्षांनीच केलाय. तर या सगळ्या पूजा माणसांच्या भल्यासाठीच कराव्या लागतात, त्यात वावगं ते काय असा प्रश्न या क्षेत्रातले गुरुजी विचारतायत. आपल्या इथे प्रत्येक शहरामध्ये, प्रत्येक घरामध्ये कुठेही आपण या कालसर्पाची पूजा करू शकतो. कारण नवग्रहामध्ये जसे ग्रह आहे सूर्यादी, त्याप्रमाणेच राहू हा ग्रह आहे. तसेच या कालसर्पाची पूजा केल्यानंतर विविध लोकांना विविध अनुभव येतात. जर कुणी अतृप्त असं गेलेलं असेल तर घरामध्ये, तर त्याचं तृप्ती मिळण्यासाठी, त्याला मुक्ती मिळण्यासाठी हा नारायण नागबली विधी केला जातो. अंधश्रद्धा निर्मूलन समिती तर फल ज्योतिष हे शास्त्र मान्य करायलाच तयार नाही. हे थोतांड आहे असं सांगत शास्त्र आहे तर सोदाहरण सिद्ध करावं असं थेट आव्हानच त्यांनी दिलंय. फल ज्योतिषामध्ये काहीही तथ्य नाही. तो सायन्सने चावून उरलेला चोथा कचरा म्हणून त्याला फेकून दिलेला आहे. आणि तरी हा धंदा चालतो, कारण तुमच्या माझ्यावर लहानपणापासून त्या पद्धतीचे संस्कार झालेले असतात. सर्वसामान्य माणसांना ही लॉ प्रोबेबिलिटी माहीत नसते आणि त्यांना असं वाटतं जे खरं ठरलं म्हणजे याचा अर्थ काहीतरी यांना कळतं, त्याच्या आधारावर खरं ठरलं. म्हणून माझी सगळ्या ज्योतिषांवर विश्वास असणाऱ्या माणसांना एक विनंती आहे, एखाद्या तरुण मुलगा जो अपघातामध्ये मरतो त्याची कुंडली घ्या, खरी कुंडली ज्योतिषानंच बनवलेली, आणि ज्योतिषाकडे घेऊन जा आणि सांगा माझ्या पुतणी करता, भाची करता हे स्थळ सांगून आलेलं आहे, ही भाचीची कुंडली, दोन्ही खऱ्या कुंडल्या त्याच्या पुढे द्या. आणि एकाही ज्योतिषाला हा मुलगा मेलेला आहे हे सांगता येत नाही. माणूस मेलाय की जिवंत आहे हेच जर यांना सांगता येत नसेल तर मेल्यानंतर तर कुंडलीमध्ये काहीच दिसायला नको. हे माणसं त्या मेलेल्या मुलाचं लग्न त्या मुलीसोबत लावण्याचा सल्ला देतात, न देतात, हे सगळं स्वतःच्या कानाने ऐका. तुमच्या लक्षात येईल की ज्योतिषांना काहीही कळत नाही. अनेकांचा अशा कर्मकांडांवर विश्वास नसतो. मात्र बऱ्याचदा ज्येष्ठांच्या, कुटुंबियांच्या किंवा नातलगांच्या दबावापोटी लोक अशी शांती करतात. त्यामुळंच हा व्यवसाय तेजीत असल्याचं पत्रकार सांगतात. मी एक पत्रकार आहे. सातत्याने आम्ही माध्यमांमध्ये अंधश्रद्धेविरोधामध्ये भूमिका घेत असतो. परंतु घरातल्या काही प्रसंगांनंतर घरच्यांच्या दबावाला बळी पडल्यामुळे मला
कालसर्पशांती करावीच लागली. अगदी त्याला मी कडाडून विरोध केला. अगदी प्रत्यक्ष पूजा चालू असतानाही मी त्याला विरोध करण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. बरं, हे सगळं झाल्यानंतर मला त्याचा व्यक्तिगत काय फायदा झाला आयुष्यामध्ये, तर त्याच्या पूजेच्या आधीचं आयुष्य तेच होतं आणि आताचं आयुष्य तेच आहे. मला असं व्यक्तिगतरित्या वाटतं की प्रयत्न हेच आपलं अंतिम परमेश्वर असतो आणि प्रयत्नांवरच श्रद्धा ठेवायला हवी. नारायण सर्प हा विधी करायला साधारण 4,500 रुपयांचा खर्च येतो. एका दिवशी एका वेळी साधारण 50 जणांचा विधी उरकला जातो. त्यामुळे एका ठिकाणी एका वेळी 2,25,000 रुपयांची उलाढाल होते. अख्ख्या महाराष्ट्राचा विचार करता ही उलाढाल किती कोटींची असेल याचा अंदाज येऊ शकतो. श्रद्धा हा प्रत्येकाचा वैयक्तिक विषय असला तरी भक्तांच्या भीतीचा गैरफायदा कसा उठवला जातो हे ज्योतिष परिषदेतल्या खुलाशानंतर स्पष्ट झालंय. आता सोनारानंच कान टोचल्यानंतर असे प्रकार थांबायला मदत होईल अशी अपेक्षा. विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद. कालसर्प श्रद्धा की बाजार या विषयावरचा हा एक खळबळजनक रिपोर्ट आपण पाहिलात. आज याच विषयावर मी चर्चा करणार आणि त्यासाठी आमंत्रित केलेले आहे नंदकिशोर जकातदार. नंदकिशोर जकातदार हे ज्योतिष मुक्त विद्यालयाचे कुलपती आहेत. ते आपल्या सोबत आज आहेत. नंदकिशोरजी, आपलं या कार्यक्रमात हार्दिक स्वागत. आपल्या बरोबर आहेत राजेंद्र दीक्षित. राजेंद्र दीक्षित हे त्र्यंबकेश्वराच्या तीर्थक्षेत्राचे गुरुजी आहेत आणि अनेकांना असे विधी करण्यामध्ये जे पौरोहित्य करावं लागतं ते दररोज ते करत असतात. राजेंद्र दीक्षित, तुमचंही या कार्यक्रमात स्वागत. आपल्याबरोबर खगोल अभ्यासक आणि पंचांग करते दाकृ सोमण आमच्या ठाण्याच्या स्टुडिओमधून आहेत. दाकृ सोमण, आपलं स्वागत. आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर कुमार सप्तर्षी हे देखील आपल्याबरोबर आहेत. या चौघांना घेऊन आपण ही चर्चा करणार आहोत. अर्थात पहिला प्रश्न राजेंद्र दीक्षित यांना. राजेंद्र दीक्षित, आज आपण चर्चा करतोय ती कालसर्प योग आणि नारायण नाग बळी या दोन गोष्टींविषयी. किंबहुना ही नावं आत्ता ऐकल्यानंतरही अनेकांच्या मनात, प्रेक्षकांच्या धडकी भरत असेल इतकी भीती, प्रचंड मोठी भीती या दोन गोष्टींची आणि 7.5 या कल्पनेची आपल्याकडे आहे. मला तुम्ही एक सांगा की हा जो कालसर्प योग आहे, या कालसर्प योगाचा उल्लेख कुठल्या प्राचीन ग्रंथात मला केलेला आहे एवढं फक्त सांगा. प्राचीन ग्रंथांपैकी अगदी प्राचीन ग्रंथात याचा उल्लेख नाहीये, कारण वेगवेगळ्या प्रांतांमध्ये वेगवेगळ्या याच्या व्याख्या केलेल्या दिसून येतात. जयपूरहून काही पुस्तकं प्रकाशित झालेले आहेत, आसाममधले काही आहेत आणि त्याच्यामध्ये व्याख्या वेगवेगळ्या असल्या तरी त्याचा मतितार्थ एकच आहे. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, सर रामन म्हणून ॲस्ट्रोलॉजिकल मॅगझिनचे त्यांनी 300 महत्त्वपूर्ण योग नावाचं एक पुस्तक, अतिशय चांगलं असं पुस्तक मानलं जातं ते ज्योतिषाच्या विश्वात, ते लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी पहिल्यांदा याचा उल्लेख केला. त्यानंतर ग्रहांकित मासिकामध्ये नाडी ग्रंथ एक संशोधन ह्या आर्टिकलमध्ये पण त्याच्याविषयी उल्लेख आला. नाडी ग्रंथामध्ये पण कालसर्पयोगाचा उल्लेखही येतो. शिवाय वेगवेगळ्या प्रांतांमधले जे काही ज्योतिषी आहेत, ज्योतिषावर लिखाण करणारे लेखक आहेत, त्यांनी कालसर्पयोग या विषयावरती वेगवेगळ्या प्रांतांमधनं त्यांच्या भाषेमध्ये बरोबर आहे. पॉइंट म्हणजे तुम्ही राजेंद्र दीक्षितजी, तुम्ही जे सांगताय तो अर्वाचीन म्हणजे अलीकडच्या काळातल्या या सगळ्या गोष्टी आहेत ज्यांना तुम्ही प्रमाण मानता. असे दोन गोष्टींची आता मी उल्लेख करतो. एक म्हणजे जन्मसिंधू आणि दुसरं म्हणजे निर्णय सिंधू किंवा वराह मिहिर किंवा पराशर. या दोहोंच्या मध्ये, या दोन्ही ज्योतिषाचार्यांच्या कुठल्या कलाकृतीमध्ये, कुठल्या साहित्यकृतीमध्ये, कुठल्या शोधग्रंथामध्ये या कालसर्पाचा उल्लेख केलेला आहे? काय आधुनिक नवीन डेव्हलप झालं 60-70 वर्षात त्याचा शोध लागला? याच्यामध्ये जे पुरावे आहेत, आमच्या इथे वंशावली लिहिली जाते. पिढ्यानपिढ्या त्र्यंबकेश्वरचे ब्राह्मण आज जवळजवळ 400 ते 500 वर्षात जुन्या वंशावली इथे आहेत. या वंशावलीमध्ये आमच्या इथे येणाऱ्या प्रत्येक हिंदू भाविकांनी काय विधी केला, संस्कार विधी केला, जनन शांती केली किंवा काय विधी केला याचं नमूद केलं जातं. त्यांचं हस्ताक्षर घेतलं जातं, त्यांचे अभिप्राय घेतले जातात. राहिला प्रश्न या विधीच्या निर्मितीची, तर हे निश्चित आहे की या विधीला फार मोठ्या प्रमाणावरती स्वातंत्र्यपूर्व म्हणजे ब्रिटिशांच्या काळापासून सुरुवात झाली असं आमच्या वंशावल्यांवरनं बघता येतं. पण हा विधी हा मूळचा राहू शांती नावाचा विधी आहे.
नवग्रहांच्या शांती ह्या अत्यंत शास्त्रोक्त असे विधान आहे. काल आणि सर्प या त्याच्या अधिदेवता आणि प्रत्यधी देवता आहे. राजन जे दीक्षित माझ्या अत्यंत मते बरोबर आहे. सर्व ज्योतिषात काल आणि सर्प या दोन देवता आहेत. आधुनिक काळामध्ये कालसर्प नावाची नवीन देवता किंवा देव कसा काय बरं निर्माण झाला? बरोबर, असं ते नाव देण्याची पद्धत असते, कारण योग अनंत आहेत. बृहत पाराशरीमध्ये तुम्ही पाराशरांचा उल्लेख केला, त्याच्यामध्ये राहू ग्रहाच्या महादशेवरती उपाय म्हणून महामृत्युंजयाची उपासना करणे, राहू ग्रहाची शांती करणे असं दिलेलं आहे. आणि जर बृहत पाराशरीच मान्य नसेल तर मग मी हे बघा, ज्योतिषांना ज्योतिषच मान्य नाही असं होईल. दीक्षित साहेब, मी कुठली गोष्ट मान्य किंवा अमान्य हा विषय इथे मांडतच नाहीये. ज्या गोष्टींचा ज्योतिषाचार्य किंवा पौरोहित्य करणारे नेहमी आधार मांडत असतात, त्या जन्मसिंधू, निर्णय सिंधू, वराहमीर याचं साहित्य किंवा पराशर ऋषीचं साहित्य एवढंच कशाला, तर शांती समुच्चय, ऋग्वेदीय, ब्रह्म कर्म याच्यामध्ये याचा उल्लेख नाही, एवढं फक्त मी प्रेक्षकांसमोर मांडतोय. या पलीकडे माझा काही मुद्दा नाहीये. एवढंच याच्यानंतर मी होतोय नंदकिशोर. कर्मकांडाच्या या पोथ्यांचं, बरोबर आहे, बोला. कर्मकांडाच्या या पोथ्यांचं तुम्ही नाव घेतलं, ह्यांचा कालावधी सांगू शकाल का कोणी? बरोबर आहे. कृत्य दिवाकर हा 200 वर्षापूर्वीचा Correct. ग्रंथ आहे. आणि त्र्यंबक समाचार नावाचं एक वर्तमानपत्र सकाळ वर्तमानपत्राने शोधून 150 वर्षापूर्वीचं दाखवलं. त्याच्यात बायजाबाई शिंदे नावाच्या ग्वाल्हेरच्या संस्थानिक त्र्यंबकेश्वरला येऊन 150 वर्षापूर्वी नारायण नागबली हा विधी करून गेल्याचं साध्यंत असं बातमीपत्र त्या काळात त्या पत्रकारांनी त्र्यंबक समाचार मध्ये केलेलं आहे. अगदी बरोबर. ही राजन दीक्षित, तुम्ही इतकी उपयुक्त माहिती प्रेक्षकांसाठी सांगताय की हे फक्त त्र्यंबकेश्वरी निर्मित आहे एवढा मुद्दा प्रेक्षकांसमोर आला. आपल्याला पुढे जायला एक मार्ग झाला. आपल्याबरोबर नंदकिशोर जकातदार आहेत. नंदकिशोर जकातदार, एवढं आता त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे की 150-200 वर्ष झाली या सगळ्याला आधार आहे. या CV रामन यांच्या ग्रंथामध्ये या सगळ्याचा आधार आहे. मग असं असताना तुम्ही औरंगाबादच्या ज्योतिष संमेलनामध्ये कालसर्प योग आणि नारायण नागबळी हे थोतांड आहे असं विधान करून त्यांच्या श्रद्धेला का बरं धक्का लावलात? पहिली गोष्ट एक लक्षात ठेवावी लागेल की ज्योतिषशास्त्रामध्ये कालसर्प योग हा नाही आहे आणि हा कुठल्याही ग्रंथात, जुन्या ग्रंथात कधीही उल्लेख केलेला नाही. त्यांनी जी आत्ता उदाहरणं सांगितली ॲस्ट्रॉलॉजी मॅगझिन किंवा ह्या ॲस्ट्रॉलॉजी मॅगझिन वगैरे हे लेख येत असतात, ही प्रत्येकाची मतं असतात. पण कालसर्प योग हा कुठल्याही जुन्या ग्रंथात लिहिलेला नाही आणि ज्योतिषशास्त्रात तो कुठल्याही माध्यमातून मांडला गेलेला नाही आहे. परंतु काही ज्योतिषी तो मांडत असतात आणि तो सांगत असतात आणि त्याला आमचा 1980पासून सतत विरोध आहे. कारण या गोष्टी शास्त्रामध्ये नसलेल्या गोष्टी सांगणं हेही चुकीचं आहे. त्याबरोबर हेही लक्षात ठेवावं लागेल. त्यामुळे या ठिकाणी जे त्र्यंबकेश्वरच्या आता दीक्षितांनी सांगितलं की त्या ठिकाणी त्र्यंबकच्या याच्यात केला असेल, तसे उल्लेख काही सापडतात त्या केलेल्या लोकांच्या मुलाखतींचे, हे मान्य आहे. पण धर्मशास्त्र किंवा निर्णय सिंधूमध्ये याचा कुठेही उल्लेख नाही, हे निश्चित आहे. आणि ज्योतिषशास्त्र हे संपूर्ण मानवासाठी असल्यामुळे फक्त हिंदू धर्मातल्याच लोकांनी कालसर्प योग करावा हा कन्सेप्ट आम्हाला मान्य नाही आहे. आपल्याबरोबर दाक्रू सोमण आहेत. दाक्रू सोमण हे पंचांग करते आणि खगोल अभ्यासक अशा दोन्ही नात्यांनी आपल्या बरोबर आहेत. मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे दाक्रू सोमण की राहू आणि केतू यांच्यामध्ये चंद्रासह सर्व ग्रह 15 दिवसाकरता एखाद्या कुंडलीत येतात. म्हणजे याचा अर्थ त्या 15 दिवसामध्ये जन्माला आलेलं प्रत्येक मूल हे अशुभ फल त्याच्या कपाळी लिहूनच जन्माला येतं, असा निष्कर्ष काढायचा का? जर आपण कालसर्प आणि नारायण नागबळी याच्यावर जर आपण विश्वास ठेवला, पूर्णपणे श्रद्धा बाळगली, तर असाही निष्कर्ष निघू शकतो, नाही का? उदयजी, पहिल्यांदा तुमचं अभिनंदन करतो. हा विषय घेतला आणि समाजाला जागृतीसाठी हा विषय घेतलेला आहे. या विषयाचं टायटल तुम्ही श्रद्धा की बाजार म्हटलंय. मी तर असं म्हणेन हा अंधश्रद्धेचा बाजार आहे, ही लूट आहे, समाजाची लूट आहे. अंधश्रद्धेमुळे समाजाला लुटण्याचा प्रकार आहे. तेव्हा मला सांगायचं आहे हे चुकीचं आहे. राहू केतूच्या एका बाजूला सर्व ग्रह असले की कालसर्पयोग सांगितला जातो. पाराशर नी सांगितलेलं आहे की सर्पयोग सांगितलेला आहे आणि त्याचा आणि नारायण नागबलीचा काहीही संबंध नाही. पण मला आश्चर्य वाटतं हे कुणी जोडलंय. प्राचीन काली हे नव्हतं.
गेले 50 वर्षापूर्वी हे सुरुवात झालेली आहे. 50 वर्षापासून असं म्हटलं तरी चालेल. मध्यंतरी धुंडेराज शास्त्री दाते, पंचांग महर्षी आणि जयंतराव साळगावकर आणि आम्ही सर्व पंचांगकर्त्याने एक लेख लिहिला होता आणि त्याच्या खाली सह्या केल्या होत्या की हे थोतांड आहे. काल सर्पयोग हे थोतांड आहे, पैसे लुबाडण्याचं साधन आहे, याच्यावर बंदी घालायला पाहिजे, हे संपूर्ण बंद करायला पाहिजे, समाजाला जागृत करायला पाहिजे. खरं सांगायचं तर शंकराचार्यांनी हे काम करायला पाहिजे. धर्मगुरू म्हणून शंकराचार्य काम करतात, तर शंकराचार्यांनी या चुकीच्या पद्धती ज्या आपल्या हिंदू शास्त्रामध्ये आहेत त्या घालवल्या पाहिजेत आणि लूट समाजाची थांबवली पाहिजे. समाजामध्ये जी अगतिकता आहे, श्रद्धा आहे, त्या श्रद्धेचा गैरफायदा घेऊन ही माणसं समाजाला लुबाडतायत. हे गुन्हेगार आहेत खरं सांगायचं तर. आणि मला असं वाटतं की ह्यापासून समाजाला मुक्त करण्याचं काम सर्व समाज जागृती. दोन्ही थोतांडे आणि याला कुठलाही आधार नाही याचा मी कळून निषेध करतो आणि अशा प्रकारची अंधश्रद्धा पसरवणारे हे गुन्हेगार आहेत अशी जळजळीत प्रतिक्रिया व्यक्त केली. अर्थातच राजेंद्र दीक्षित यांना त्यावर बोलायचं आहे, त्यांची प्रतिक्रिया. आणि भीतीच्या प्रोडक्ट ठरली हे पसरवलं जायते का याविषयी डॉक्टर कुमार सप्तशी एका ब्रेक नंतर कुठे जाऊ नका पाहत राहा. झी 24 तास आपण पाहताय काल सर्प श्रद्धा की बाजार. कालसर्प श्रद्धा की बाजार याविषयी आपण चर्चा करतोय. औरंगाबादमध्ये झालेल्या ज्योतिष संमेलनामध्ये कालसर्प योग आणि नारायण नाग बळी हे सगळं थोतांडे, यावर भाविकांनी अजिबात विश्वास ठेवू नये अशा प्रकारचा ठराव दस्तूरखुद्द ज्योतिषांनी केला. त्याविषयी आपण चर्चा करतोय. आपल्यासोबत राजेंद्र दीक्षित आहेत. राजेंद्र दीक्षित हे आणि त्यांचे सर्व सहकारी त्र्यंबकेश्वरी गेले अनेक वर्ष अशा प्रकारचे विधी करण्याकरता भाविकांना सहाय्य करत असतात, मार्गदर्शन करत असतात, पौरोहित्य करत असतात. अर्थात त्याचे ते समर्थन करतायत. परंतु खगोल अभ्यासक आणि पंचांगकर्ते दाक्रू सोमण यांनी मात्र हे नुसतं थोतांड नाही तर असं करणारे गुन्हेगार आहेत अशा प्रकारची जळजळीत टीका केली. त्यावरचं उत्तर राजेंद्र दीक्षित तुमच्याकडून. मी अजून थोडंसं चर्चेमध्ये एक वेगळं सुचवतो. आपण पहिल्यांदा हे दोन विषय वेगळे आहेत, नारायण नागबली आणि काल सर्पशांती. बरोबर आहे. पहिल्यांदा मी नारायण नागबली विषयी बोलतो. नारायण नागबलीचा उल्लेख धर्मसिंधूमध्ये पण आहे आणि निर्णय सिंधूमध्ये पण आहे. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे तुमचं. हे तर इथपर्यंत तर निश्चित. बर, धर्मसिंधूमध्ये आणि निर्णय सिंधूमध्ये श्राद्धाचे विशेष प्रदेश किंवा शुभ प्रदेश किंवा जिथे श्राद्ध करावं ह्याच्यामध्ये गया आणि गोदावरी यांचा उल्लेख आहे. त्याच ठिकाणी स्कंद पुराणाच्या वचनावरनं ज्या ठिकाणी गोदावरीचा उगम झालेला आहे आणि जिथे सह्याद्री पर्वताचं शिखर आहे अशी भूमी श्राद्धासाठी अतिपवित्र मानावी अशा आशयाचं स्कंद पुराणातलं वचन धर्मसिंधूमध्ये पण आहे, निर्णय सिंधूमध्ये पण आहे. एक मिनिट तुम्ही पूर्णपणे बोला. फक्त मला एक सांगा, नारायण नागबली हा श्राद्ध विधी आहे. स्कंद पुराणात जर हे लिहिलं असेल तर मागच्या 50 वर्षातच एवढं का फोफावलं, हा माझा सवाल आहे. नाही, मागच्या 50 वर्षात इतकं फोफावलं याचे काही कारण आहेत, ते पण मी सांगतो. पेशव्यांच्या बखरीमध्ये सदाशिवराव भाऊ पानिपतच्या लढाईमध्ये बेपत्ता झालेले असताना ज्यांनी त्र्यंबकेश्वरचं मंदिर बांधलं अशा पेशव्यांनी तिथे नारायण नागबली नावाचा विधी त्यांच्या इथल्या तज्ञ पुरोहितांच्या सल्ल्याने केला आणि तो रत्नजडीत मुकुट दिला दक्षिणेच्या स्वारीवरनं आणलेला, अशी एक माहिती बखरीमध्ये आलेली आहे. या व्यतिरिक्त वेगवेगळ्या काळामध्ये 200-300 वर्षापासून ब्रिटिशांच्या काळापासून पेशव्यांच्या काळापासूनचे जे काही आमच्या वंशावलीमध्ये उल्लेख आहेत त्यामध्ये नारायण नागबली विधीचा उल्लेख अमुक संस्थानिक करून गेले याचे आहेत. बरं, आता तुम्ही मला सांगा राजेंद्र दीक्षित, मला क्रमक्रमाने 1 मिनिट फक्त, मी 1 मिनिट घेतो साहेब, घ्या. दुसरी गोष्ट, दाते पंचांगकर्ते यांनी धर्मशास्त्रीय निर्णयामध्ये नारायण नागबली विधीची सविस्तर माहिती देऊन त्याला मान्य केलेला आहे. ढुंडीराज शास्त्री दाते यांनी म्हणजे राजेंद्र दीक्षित या कार्यक्रमाच्या तयारी करता त्याच कुलोत्पन्न मोहन दाते पंचांग करते यांच्याशी या कार्यक्रमापूर्वी तासभर मी सविस्तर चर्चा करून तुम्ही जे सगळे ग्रंथ सांगताय त्याच्यातली अनेक पानं वाचून मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, जाहीर सांगतो, मोहन दाते यांनी स्पष्ट सांगितलं काल सर्प योगाला कोणताही आधार नाही असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. तशा स्वरूपाचा लेख जेव्हा लिहिण्यात आलेला होता त्याच्यावर एक सही जी आहे ती स्वतः दाक्रू सोमण यांची आहे. मी तुमच्याकडे येतो. आपल्यासोबत
कुमार सप्तर्षी आहेत. कुमार सप्तर्षी, एकीकडे विज्ञानवादी समाज म्हणायचा आणि दुसरीकडे अशा प्रकारच्या गोष्टी आपल्याकडे होतात. या दोहोंची सांगड कुठेतरी मनात असलेल्या भीतीनी अशी घातलेली आहे आणि ही भीती एका परंपरेनं जोपासत आणल्या पद्धतशीररित्या. नक्कीच असं म्हणावं लागेल, कारण मी आहे तर्कवादी. म्हणजे तर्काला काय पडतं आणि प्रत्यक्ष प्रमाण. म्हणजे पाणी 100 डिग्रीला उकळतं असं मला म्हणायचं असेल तर पाणी 100 डिग्रीला उकळतं असा पुरावा माझ्याकडे पाहिजे. ते वैश्विक ठिकाणी पाहिजे. म्हणजे आफ्रिकेत उकळलं पाहिजे, रशियात आहे, अमेरिकेत आहे, भारतात आहे. ते काही कालविशिष्ट असता कामा नये, एका स्थल कालविशिष्ट असता कामा नये. आणि दुसरं मानवी इच्छेच्या निरपेक्ष असलं पाहिजे. तर हे जे वैज्ञानिक सत्य आपण म्हणतो त्या याच्यावर ज्योतिषशास्त्र आणि यांचं कालसर्प वगैरे नागबळी हे काही टिकणारं नाही आहे. त्यामुळे मला या चर्चेमध्ये काय बोलावं हा प्रश्न आहे. आता नागबळी ज्यांचा झाला नाही ते मेले असं सिद्ध करता येईल का की त्यांना नागसर्पानं बळी घेतला त्यांचा? तर मग काहीतरी म्हणता येईल की बस आहे. ज्योतिषवाल्यांचं निदान एक आहे, नंदकिशोर जकादार तर माझे चांगले मित्र आहेत, की ते स्वतः एक मर्यादित दावा करतात की हे अनुमानशास्त्र आहे. 10 लोकांच्या कुंडलीत असे ग्रह आहेत, त्यात कॉमन सर्वसाधारण घटक असं घडला म्हणून 11व्याच्या कुंडलीमध्ये जर तसे. डॉक्टर कुमार, मुद्दा तो नाही आहे. माझा मुद्दा असा आहे की हे अनुमानशास्त्र आहे की हे ठोकताळ्याचं शास्त्र आहे का हे ठोस शास्त्र आहे, डिस्क्रिप्टिव्ह आहे का प्रिस्क्रिप्टिव्ह सायन्स आहे. मुद्दा हा नाही आहे. मुद्दा असा आहे की आज आत्ता जेव्हा आपण हा कार्यक्रम करतोय किंवा जेवढे लोक हा कार्यक्रम बघतायत त्यापेक्षा जास्त लोक आत्ता देवळात आहेत, किंवा त्यापेक्षा जास्त लोक दरवर्षी अशा प्रकारचे नारायण नागबळीचे आणि कालसर्पाचे विधी करणार आहेत. ही कोट्यावधीची इंडस्ट्री आहे. याचं उगम माणसाच्या मनाच्या कुठल्या भावनेत आहे हा माझा तुम्हाला प्रश्न आहे कुमार सप्तर्षी. हां, तर माणूस जन्माला येतो त्यावेळेला त्याला काही उपजत गोष्टी निसर्गाने दिल्यात. त्याच्यामध्ये त्याला एक जाणीव दिलेली आहे की मी मरणार आहे. आणि त्या मरण्याच्या ज्या अंशात्मक भीती असतात त्या वेगवेगळ्या असतात. लहान मुलांमध्ये ते जास्त स्पष्ट दिसतात, मोठेपणी आपण ते झाकायला हे करतो. माणसाला जर जाणीव नसते की मी मरणार आहे, इतर प्राण्यांना नसते, तर मी मरणार आहे हे माहीत नसतं तर त्याला ही भीती वाटली नसती. तर ही भविष्य काळामध्ये मी कधी मरेन याची भीती आहे आणि ते मला टाळता येईल का आणि हे टाळता येऊ शकेल असं इतक्या ठामपणे सांगतात. आणि त्या विधीचा परिणाम आपल्यावर असा होतो. एक तर असं आहे की मंत्र म्हणजे ब्राह्मणांनी देवाला दिलेले आदेश आहेत, आव्हान. तेव्हा हे ब्राह्मण जर देवाला बैठीला धरू शकतात, त्याला सांगू शकतात, तर ते नक्कीच मला वाचवतील. ही दुसरी अंधश्रद्धा आहे. आणि त्यामुळे मूळ त्याचं भीती हेच आहे. हे जे तुमचं म्हणणं आहे उदयजी ते बरोबर आहे की आणि ती तुम्हाला आहे मला नाही असं म्हणता येणार नाही. ती सगळ्यांना भीती असते. पण जेव्हा ज्योतिष हे सहजपणे पुढं काय होईल, आपण राजकारणात जसं विचारतो तुम्हाला काय वाटतं पुढे काय होईल, तसं घडतंच असं नाही. त्या धर्तीचं शास्त्र असलं तर ते फार बाधक नसतं. पण ज्या वेळेला तुम्ही मरणारच आहात आणि त्याच्यावर मरण्यावर एक विधी आहे, त्यामुळे तुम्ही वाचणार आहात, मृत्यू टाळू शकता, हे सांगणं म्हणजेच थोडक्यात कुमार सप्तर्षी एक प्रकारे माणसाच्या मनातली भीती हेच या सगळ्याचं मूळ आहे. पण या भीती व्यतिरिक्त देखील कोणी लग्न होत नाही म्हणून अशा प्रकारचे विधी करतो, लग्न झाल्यानंतर बायको धडपणे नांदत नाही म्हणून विधी करतो, नोकरीत प्रमोशन मिळायला हवं किंवा अडचणी उद्योगधंद्यातल्या दूर व्हायला हव्यात म्हणून विधी करतो. हे सगळं झाल्यानंतर राजकारणातल्या प्रगतीसाठी अथवा दुसऱ्याच्या अधोगतीसाठी करावं लागतो की काय, मूल होत नाही म्हणून, मूल झाल्यानंतर मूल चांगलं निघत नाही म्हणून. या सगळ्यावरचा उपाय म्हणजेच कालसर्प. या कालसर्पाच्याच बाजाराची किंवा श्रद्धेची एक सखोल परिचर्चा आपण करतोय. एका ब्रेक नंतर कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. आपण पाहताय कालसर्प, श्रद्धा की बाजार. नारायण नागबळी आणि कालसर्प, श्रद्धा की बाजार याविषयी आपण चर्चा करतोय. या दोन विभिन्न गोष्टी आहेत. नारायण नागबळीला काही धर्मामध्ये ग्रंथाचा आधार आहे, परंतु कालसर्पाला मात्र कोणत्याही स्वरूपाचा प्राचीन आधार नाही, ही तितकीच वस्तुस्थिती आहे. आपल्याबरोबर दाकृ सोमण आहेत. दाकृ सोमण, एक प्रकारे ही एक फार मोठी चेन आहे. जशी ती एका डॉक्टरांची कट प्रॅक्टिस असते अशा प्रकारची चेन आहे असा दावा अनेकदा केला जातो. आपण काय सांगाल?
अगदी खरं बोललात तुम्ही. मला अगोदर एक दुसरी गोष्ट सांगायची आहे. दीक्षित गुरुजींना म्हणावं, धुंडीराज शास्त्री दातेंचं पुस्तक पुन्हा 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 वाचा, पारायण करा. कारण त्याच्यामध्ये नारायण नागबली, काल सर्पयोग हे सर्व थोथांडे असं म्हटलेलं आहे. धुंडीराज शास्त्री दातेंच्या तोंडी चुकीचं मत घालू नका. पंचांगकर्ते धुंडीराज शास्त्री दातेंनी त्यांच्या ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे, पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे, हे सर्व थोतांड आहे. दुसरी गोष्ट, मला ज्योतिष परिषदेचं अभिनंदन करायचं आहे की त्यांनीच हे थोतांड आहे म्हटलं, ही चांगली गोष्ट आहे. याचं कारण असं की याच्यामध्ये कट सिस्टीम आहे. म्हणजे एखाद्या ज्योतिषाने एखादं गिराईक त्र्यंबकेश्वरला पाठवलं तर त्याला त्यातलं काही पर्सेंटेज दिलं जातं. ही कट सिस्टीम आहे. दुसरी एक महत्वाची गोष्ट, नारायण नागबली करून जर माणूस पवित्र पुण्यवान होत असेल तर त्र्यंबकेश्वरचे सर्व माणसं पुण्यवान असायला पाहिजे. पण आज नारायण नागबली करणारे, विधी करणारे पुरोहित सुद्धा व्यसनाधीन झालेले आहेत. कारण अक्कलेपेक्षा जास्त पैसा त्यांच्या हातामध्ये आलेला आहे आणि त्यामुळे ही व्यसनाधीनता त्यांच्यात सुद्धा वाढत आहे. मला तुम्ही सांगा, असं नाहीये, हे सगळं खोटं आहे, थोतांड आहे, हे बाजार आहे. पुढच्या वर्षी सिंहस्थ कुंभमेळा आहे, त्यावेळी त्याचं मार्केटिंग जोरात चालणार आहे. बरं झालं तुम्ही हा विषय आत्ता घेतला, कारण सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये बरेच गिरायक जाणार आहेत आणि लुबाडणूक होणार आहेत. जनतेने सावध राहायला पाहिजे. बरोबर आहे. चांगलं काय तुम्ही ज्या ग्रंथाचा उल्लेख दाखल सोमण करताय त्या ग्रंथातल्या पान क्रमांक 70 वर आता दात्यांनीच मला पाठवलेला आहे. पान क्रमांक 70 वर याचा पूर्णपणे उल्लेख आहे की हे थोतांड आहे. मला याचे जकातदार यांच्याकडे, राजेंद्र दीक्षित मी तुमच्याकडे येणार आहे. जकातदार, मला सांगा, आज तुम्ही खुलासा करताय नारायण नाग, बळी आणि कालसर्प हे थोतांड आहे, ज्योतिषांच्या संमेलनामध्ये करताय. अत्यंत जबाबदारीनं अनेक ज्योतिषांनी एकत्र येऊन अशा प्रकारचा मत मांडलं, ठराव पास केला. मला तुम्ही सांगा, अशा प्रकारचे आणखीन कोणते योग आमच्या कुंडलीतले थोतांड आहेत हे एकदा तरी कळू तरी द्यात. म्हणजे गावोगावी पसरलेले जे भाविक आहेत, जे हा कार्यक्रम बघतायत, त्यांना जेव्हा सांगण्यात येईल की तुमच्या आयुष्यात कालसर्प किंवा नारायण नागबळी किंवा आणखीन असे काही योग आहेत, ते अतिशय घातक आहेत आणि त्यापासून सुटका करून घेण्याकरता तुम्हाला अमुक अमुक विधी करायचा आहे, आणखीन कोणते असे विधी आहेत की जे थोतांड आहेत? पहिली गोष्ट आम्ही ज्योतिषातर्फे 1980 पासून या गोष्टी करत आहोत की कालसर्पयोग हा ज्योतिषशास्त्रात कुठेही बसत नाही आणि त्याच्या प्रचार प्रसारासाठीच आम्ही गेले काम करतोय. आणि 2006 साली महाबळेश्वरच्या अधिवेशनामध्ये कालसर्पयोग, 7.5 वास्तू दोष, मंगळ दोष या आणि नक्षत्र शांती याचं आम्ही होमहवनाच्या कुंडामध्ये दान केलेलं होतं 500 ज्योतिषांच्या बरोबर घेऊन. आणि या आमच्या प्रचाराचा उपयोग असा झाला की सांगलीसारख्या ठिकाणी खेड्यातले जे ज्योतिषी ग्रामीण भागात कालसर्पयोग किंवा सांगत होते नारायण नागबळी, त्यांनी सांगणं बंद केलं. हाही याचा एक फायदा झाला. पहिली गोष्ट, हा योगच नाही आहे आणि कुठली शांती किंवा कुठले काही करून माणसाचं भविष्य बदलू शकत नाही, हा आमचा बृहन महाराष्ट्र ज्योतिष मंडळाचा दावा आहे. ज्योतिष हे शास्त्र मानवी जीवनाच्या दिशा देणारं शास्त्र आहे आणि त्याच्या प्रारब्धाच्या घटना या आधी सांगता येतात, परंतु त्या घटना बदलू शकतात ग्रहांच्या गोचरीप्रमाणे, कुठल्या शांतीने नाही, हा आमचा निश्चितपणे नियम आहे. राजेंद्र दीक्षित, काही लोकांनी ऐकून तशा प्रकारचा सल्ला मानून, दीक्षित साहेब तुमच्याकडेच मी येतोय, अशा प्रकारचा सल्ला मानून असे कोणतेही विधी करावे असा आपल्या भाविकांना किंवा ज्योतिष विचारला येणाऱ्यांना सांगणं बंद केलेलं आहे. आपण या कार्यक्रमानंतर असं कराल अशी माझी मुळीच अपेक्षा नाही आहे. हे काम इतकं सोपं असतं तर फार बरं झालं असतं. ते तसं नाही याची मला कल्पना आहे. आपल्या सगळ्यांची पोटं त्यावर आहे, त्याचाही मी पूर्णपणे आदर करतो. परंतु मला तुम्ही एक सांगा, या सगळ्या लोकांना चॅलेंज करण्याकरता तुम्ही अशा प्रकारचं एक स्टॅटिस्टिक्सच का समोर आणत नाही की हा माणूस होता, याला मूल होत नव्हतं, तो आला, त्याला मूल झालं, हा आला पण त्याला मूल झालं नाही, हा आला, याला नोकरीत प्रमोशन पाहिजे होतं, याला मिळालं नाही. म्हणजे जे काही उत्कलन बिंदू 100 डिग्री आफ्रिका, रशिया असं जे दाखरू सोमण म्हणतायत, त्यांच्या तोंडावर आपण हे ठेवलं असतं. तसं का बरं करत नाही तुम्ही? अगदी बरोबर आहे. हेच करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय आणि याच्या संदर्भातले सगळे लिखित पुरावे आमच्याकडे आहे. आता मी काही प्रश्न नंदकिशोरजी आणि त्यांचे वडील श्रीकृष्णजी यांनी पण बरंचसं लेखन केलं आहे. याच्या विरोधातही लेखन झालेलं आहे कालसर्प योगावरती. परत नारायण नागबलीकडे मी येतो एकदा परत. नारायण नागबली हा विधी धर्मसिंधूमध्ये दत्तक घेण्याच्या अगोदर पुत्र होत नसेल तर पुत्रोत्पत्तीसाठी करावा असं उल्लेख आहे. इतकं तर मान्य आहे.
आता ज्या विज्ञानांचा कुमारजींनी उल्लेख केला त्यांना सामाजिक शास्त्र आणि नैसर्गिक शास्त्र ही विभागणी कदाचित माहिती नसेल, पण अर्थशास्त्र, मॅनेजमेंट हे सामाजिक शास्त्रे याचे नियम विज्ञानाच्या नियमासारखे इतके कठीण नसतात. दुसरी गोष्ट, ज्या वेळेस आत्ता पोल्युशनमुळे किंवा याच्यामुळे जो स्पर्म काउंट मानवाचा 120 मिलियन होता तो 20 मिलियन इतका झालेला आहे. संतती होण्यासाठी अनेक प्रॉब्लेमॅटिक जोडपे आहेत, ते त्या धर्मशास्त्राचा निर्णय मानतात आणि नारायण नागबली संततीसाठी करायला येतात दत्तक घेण्याच्या अगोदर. याच्यामध्ये या वाहनांच्या धुराचा, पाण्याच्या आर्सेनिकचा आणि ऑलिगोस्पर्मिया या रोगाचाही संबंध आहे. उशिराचे विवाह होतात कारण पितृदोषात सुतक्षय असं पाराशरांनीच सांगितलेलं आहे. आणि राहूचंद्र ग्रहण योग विचार आदरणीय काटवे यांचे ग्रंथ अनेक लोक ज्योतिषात PhD करण्यासाठी वापरतात. त्यांच्या ग्रंथाचं यांनी अवलोकन करावं, राहूचंद्र ग्रहण योग विचार याच्यामध्ये. राजेंद्र आणि दीक्षित, त्यांनी नारायण नागबली राजेंद्र दीक्षित, समर्थन तुमचं केलेलं आहे. तुमचं मग म्हणणं सामाजिक परिस्थिती तशी नाही. नाही, तुमचं म्हणणं क्षणभर मी जर मान्य केलं, मूल होत नाही याकरता नारायण नाग बळी करून जर ते मूल होत असेल तर मग गावोगावी पसरलेल्या ऍडव्हान्स्ड शास्त्रावर आधारित असलेल्या अशा IVF सेंटरचं आपण करायचं तरी काय? एवढं तरी समाजाला मार्गदर्शन करा. मी तुम्हाला मान्यवर अशा गायनाकॉलॉजिस्ट लोकांकडनं नारायण नागबली करायला आलेले जोडपे, त्यांना नारायण नागबली झाल्यानंतर त्यांनी लिहून दिलेले पत्र हे मी मोठ्या प्रमाणावर इथे सादर करू शकतो. डॉक्टर सोमन काय सांगाल? ते म्हणतात की आम्ही जे करतो ते मॉडर्न सायन्सला मान्य आहे. म्हणजे आता आपण गायनाकॉलॉजी डिपार्टमेंट मध्ये एक असं शास्त्र उघडूया, एक अशी शाखा उघडूया ज्याच्यात आपण अनेक विद्यार्थी जे असतील, होणारे डॉक्टर असतील, कुमार सप्तर्षींसारखे असतील डॉक्टर वगैरे, त्यांना आपण कालसर्प विधी करायलाही शिकवू. म्हणजे एकीकडे IVF पण चालवा आणि एकीकडे कालसर्प पण, दुहेरी त्यांचं सगळं चालेल. काय वाटतंय डॉक्टर सोमन? मला असं वाटतं संत तुकारामाचा एक अभंग वाचावा दीक्षित गुरुजींनी, की नवसे पुत्र प्राप्ती होती तो मग नवऱ्याची जरूर काय. मला कळत नाही, या आधुनिक वैज्ञानिक काळात आपण महाराष्ट्र पुरोगामी म्हणतो, आधुनिक वैज्ञानिक युगामध्ये आपण अशा अफवांवरती गोष्टींवरती विश्वास ठेवायचा का? खरं म्हणजे त्यांनी सांगायला पाहिजे समाजाला की नारायण नागबली विधी हा खोटा आहे आणि कालसर्पयोग हा त्यापेक्षाही खोटा आहे, त्याच्यावर विश्वास ठेवू नका, असं दीक्षित गुरुजींनी सांगायला पाहिजे. खरं कारण ते पुण्यवान आहेत, त्र्यंबकेश्वरला राहत आहेत. अशा पुण्यवान माणसाली समाजात जागृती करायला पाहिजे, वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करायला पाहिजे. पण तेच अंधश्रद्धेला पाणी घालतायत. खरोखर सांगायचं तर दुर्दैव आहे की पुरोगामी महाराष्ट्राला अशी माणसं, अशी क्षेत्र लोकांना फसवून नादी लावतायत. याचं कारण उदयजी एक महत्वाचं आहे की असुरक्षितता वाढली आणि समाजामध्ये जीवघेणी स्पर्धा आहे आणि प्रत्येकाला कमी श्रमात मोठं यश पाहिजे असतं आणि यासाठी हे लोक नादी लावतात. गल्ली गल्लीमध्ये बुवा महाराज झालेले आहेत आणि ज्योतिषांनी यापूर्वी सुद्धा विरोध करायला पाहिजे होता. पंचांगकर्त्यांनी तो केलेला आहे, तसं त्यांनी करायला पाहिजे होता, पण दुर्दैवानं ते घडलं नाही. उशिरा का होईना आता तरी ज्योतिषांनी परिषदेमध्ये सांगितलं, ही चांगली गोष्ट आहे. चला उद्या 1 जानेवारी पासून नवीन वर्ष सुरू होत आहे, तर तिथपासून नारायण नागबली विधी बंद करा आणि कालसर्पयोग ज्योतिषांनी सांगितल्यानंतर त्याचा समाजावर खरोखरच तसा परिणाम होईल का, याविषयी आपण प्रश्न विचारणार आहोत डॉक्टर कुमार सप्तर्षी यांना. त्यांचं उत्तर ऐकूया का ब्रेक नंतर. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी24 तास. आपण पाहताय कालसर्प श्रद्धा की बाजार. आपण चर्चा करतोय कालसर्प श्रद्धा की बाजार या शेवटच्या भागामध्ये. पहिला प्रश्न अर्थातच डॉक्टर कुमार सप्तर्षी यांना. कुमार सप्तर्षी, प्रत्यक्ष ज्योतिष संमेलनामध्येच कालसर्प हे थोतांड आहे सांगितल्यानंतर त्याविषयीच्या बाजाराला आळा बसेल का? एनी निगेटिव्ह पब्लिसिटी इज गुड पब्लिसिटी या न्यायानं एखाद्या चित्रपटाला रामदेव बाबांनी विरोध केला की तो चित्रपट कसा जोरदार चालतोय आपण पाहतोच आहोत. त्या न्यायानं त्र्यंबकेश्वरी जाण्याची लाईन वाढेल. काय होईल नेमकं असं वाटतं आपल्याला? हाऊ डू यू अनालाइज दिस सोशल सिच्युएशन? आजचा जमाना हा जागतिकीकरणाचा आणि बाजारीकरणाचा आहे. त्यामुळं उलट ह्या TV वरनं येणारे सुद्धा काही ऐकतील तर ती आपली मुलं होण्याकरता दीक्षित शास्त्रींकडे जातील. म्हणजे माझं म्हणणं असं की त्यांना याचा उपयोगच होईल. प्रश्न असा आहे की हे शास्त्रीय वैज्ञानिक आहे का नाही. तर याच्याकरता साधं एक कुठली ड्रग निघाली तरी ती कंपनी म्हणते म्हणून लोक घेता येत नाही.
त्याच्याकरता ट्रायल्स घ्यावं लागतात, 1000 2,000 लोकांवर. पण ते सोडून द्या. पण आपण असं बघूयात की एक 100 पेशंट ज्यांना मूलबाळ होत नाही आणि त्यांचा नागबळी विधी करायचा, मीडियासहित सगळ्यांनी त्याच्यावर कंट्रोल ठेवायचा. आता त्यांना सायंटिफिक शब्दही माहिती आहेत, ही चांगली गोष्ट आहे. ऑलिगोस्पर्मी, स्पर्म काउंट. तर स्पर्म काउंट वाढतो का नागबळी झाल्यावर? तुमच्यापेक्षा जास्त नागबळी medicine होताना माहिती असेल तर. वाढतो, कोणत्या क्षणाला वाढतो? हा, तर ते होईल. आणि दुसरे आपण 100 पेशंट मुलं नसलेले फर्टिलिटी सेंटरला पाठवू. त्याचे रिझल्ट काय येतात आणि नागबळीचे काय येतात हे असं बघता येईल. नाही तर हे मोगम म्हणणं तर कित्येक वर्षांपासून आपण ऐकतोय. माझ्याकडे बाहेरचा पेशंट आला, कॅन्सर बरा नाही झाला, पण माझ्याकडे आला आणि मी या मुळीने बरा केला, असं सांगणारे तर खूप निघतात. कारण तेही मार्केटिंगच आहे, ते ब्रँड नेम करणे स्वतःचं. मला ते मला कार्यक्रमाच्या त्याची विद्या बरोबर आहे, असते. अगदी तर बरोबर आहे. दीक्षित त्या विद्येचे दीक्षित- प्रमुख आहेत असं मानून दीक्षित- हे ट्रायल घेतील का हा दीक्षित, माझा आता प्रश्न आहे त्यांना. दीक्षित तुम्हाला या कार्यक्रमातला शेवटचा प्रश्न मी विचारतोय. तुम्ही एक प्रकारे नंदकिशोर जकातदार आणि ज्योतिष संमेलनाचा आभारी आहात का, की एक प्रकारे त्यांनी कालसर्प हे थोतांड आहे सांगून तुमची प्रसिद्धीच केली आणि एनी निगेटिव्ह पब्लिसिटी इज गुड पब्लिसिटी, त्यानुसार आपला धंदा उद्यापासून वाढायला लागेल. कट प्रॅक्टिस असते का नसते मला माहिती नाही, पण त्यांच्याशी तरी आपण प्रामाणिक राहाल का? हो, निश्चितपणे मी याविषयी बोलू शकतो. पहिली गोष्ट म्हणजे हा व्यवसाय किंवा हे हिंदू धर्मातले जे विधी चालतात ते भयापोटी आहे हा सिद्धांत मला मान्य नाही. मानवी जीवनामध्ये धर्म अर्थ काम मोक्ष हे चतुर्विध पुरुषार्थ प्राप्तीची आज्ञा वेदांनी दिलेली आहे. आणि या चतुर्थ पुरुषार्थ प्राप्तीमध्ये जेव्हा अडचणी येतात त्यावेळेस भौतिक शास्त्र जेव्हा ते कमी पडतात तेव्हा मानव त्याच्या पलीकडे जाऊन धर्माकडे किंवा त्या व्यवस्थेकडे बघतो. आणि ते आशेपोटी येतात की आम्ही डॉक्टरकडे गेलो, आम्ही टेस्ट ट्यूब बेबीचा प्रयत्न केला, पण टेस्ट ट्यूब बेबी फेल्युअर झालं, इतके पैसे गेले, त्या बाईला इंजेक्शन घ्यावं लागलं पहिल्या दिवशीपासनं. गुरुजी आम्हाला कोणीतरी सांगितलं आम्हाला हा विधी करायचा आहे. आणि जर तो धर्मसिंधूमध्ये आहे आणि तो त्र्यंबकला करण्याची परंपरा 300 वर्षापासून चालू आहे आणि आम्ही करतोय आणि आम्ही या गोष्टीचं स्वागत करतो की आमच्याकडे जवळजवळ 100 200 300 तुम्ही जेवढे म्हणाल तेवढे लेखी पत्र लोकांनी लिहून दिलेले आम्ही तुमच्या समोर ठेवायला तयार आहे. मग तुम्ही त्याच्यावरती ठेवा की याच्यामध्ये विज्ञान किती आणि हे किती. अहो, हल्लीचं विज्ञानच इतकं काही प्रॉब्लेमॅटिक झालंय की अनकॉम्पेबिलिटी हा सुद्धा एक रोग मानलेला आहे. बरोबर आहे. आपण अनकॉम्पेबिलिटी जर हा रोग असेल तर तो नारायण नागबली दीक्षित विधी साहेब, करून जर संतती होत असेल. कार्यक्रमाच्या वेळेची मर्यादा आहे. या कार्यक्रमाचा शेवट करताना मी जातो दाकृ सोमण यांच्याकडे. दाकृ सोमण, एनी पब्लिसिटी इज निगेटिव्ह पब्लिसिटी इज ऑल्सो ए गुड पब्लिसिटी. एक प्रकारे ज्योतिष संमेलनात अशा प्रकारचा ठराव करून ज्यांना कालसर्प योगाची माहिती नव्हती अशा ज्योतिषांना आणि त्यांच्या भाविकांना आपण एक उत्पादनाचं नवीन साधन निर्माण करून दिलेलं आहे, भीतीचं एक नवं प्रॉडक्ट दिलेलं आहे. त्याच्या आधारावर ही इंडस्ट्री यापूर्वी जर 25-50% दरवर्षी वाढत असेल तर आता 70-80% सुद्धा वाढू शकेल, 200-300% पण वाढू शकेल. काय सांगाल तुम्ही? तर बघा, त्यांना आनंद आलाय खूप. नक्कीच मला असं वाटतं की कदाचित तुम्ही म्हणता त्याप्रमाणे असू शकेल, परंतु ज्योतिष संमेलनामध्ये हा ठराव केलेला आहे त्यांनी आणि नारायण नागबली थोथांड म्हटलेलं आहे. त्यामुळे नक्कीच काही समाजातील लोकांना नक्की माहिती होईल की नारायण नागबली थोतांड आहे आणि एक विज्ञान प्रचाराचा भाग होईल असं मला वाटतं. फक्त काळजी घ्यायला पाहिजे पुढच्या वर्षी सिंहस्थ काळामध्ये, कारण सिंहस्थामध्ये यांची दुकानं जास्त चालणार आहेत आणि अंधश्रद्धेचा बाजार केला जाणार आहे. तेव्हा मला सांगायचं आहे की स्वतः दीक्षित गुरुजींनीच ठरवायला पाहिजे किंवा त्यांची पुढे मुलं ठरवतील की बाबा हे करताय बरोबर नाही, तुम्ही फसवताय समाजाला आणि समाजाला फसवून मिळालेला पैसा हा कधीही चांगला नसतो. हे पुढची पिढी त्यांना सांगेल, त्यांची मुलं त्यांची नातवंड त्यांना सांगतील, कारण हा पैसा हा समाजाला लुबाडून मिळालेला पैसा आहे, अंधश्रद्धेचा पैसा आहे, तो कधीही स्वास्थ्य मिळवून देणार नाही. म्हणूनच माणसं व्यसनाधीन होत चाललेले त्र्यंबकेश्वरला. खरं सांगायचं तर ती पुण्यवान माणसं असायला पाहिजेत, पण ते घडत नाही. कारण समाजामध्ये त्यांची जी मानसिक अवस्था आहे समाजातील लोकांची, त्याचा गैरफायदा घेतला जातो, अगदी बरोबर आहे. दाखवली जाते. एक प्रकारे आपण
त्यांना हे पैसे उभाडून घेतले जातात, हे योग्य नाही. मला वाटतं हे थांबलं पाहिजे आणि हे लोकांनीच थांबवलं पाहिजे. तुमच्यासारख्या प्रसार माध्यमांनी थांबवलं पाहिजे. आमच्यासारख्या पंचांगकर्त्यांनी त्यात खरं आणि खोटं काय हे सांगितलं पाहिजे. आणि मला वाटतं नजीकच्या काळामध्ये 2-4 वर्षामध्ये असा जर प्रचार झाला तर यांची हा धंदा बंद होऊ शकतो. हा धंदा बंद होऊ शकतो की मला माहिती नाही, परंतु या ज्योतिष संमेलनानं मात्र अशा प्रकारच्या गोष्टी उघड केल्या. याबद्दल ज्योतिष संमेलनाच्या नंदकिशोर जकाबदार आणि त्यांच्या सर्व सहभागी ज्योतिषांचे मी धन्यवाद देतो की एक प्रकारे त्यांनी ते धाडस दाखवलं जे की अनेक वर्षापूर्वी धोंडीराज शास्त्री दाते यांनी देखील दाखवलं होतं. हे बरोबर की हे चूक हे सांगायचा माझा दावा नाही, परंतु कालसर्प योग हा आत्ताच नेमका कसा आला याचा कालसंदर्भ नेमका आपण लक्षात घेतला पाहिजे. त्याची सगळी व्युत्पत्ती आणि उत्पत्ती आहे ती त्र्यंबकेश्वरीच नेमकी का निर्माण होते. जुन्या शास्त्रीय ग्रंथांमध्ये जुन्या धार्मिक ग्रंथांमध्ये कालसर्प योगाला कुठलेही स्थान नाही हे यापूर्वी अनेकांनी सिद्ध केलेलं आहे. माणसाच्या मनात सतत आपल्या अभ्युदयाची जशी भावना असते तशीच भीतीची भावना देखील अत्यंत सखोलपणे रुजलेली असते. काही जण या भीतीच्या भावनेचा वापर करत आपल्या अंधश्रद्धेचं मार्केट श्रद्धेच्या आवरणाखाली प्रचंड मोठ्या वेगानं फोफावत असतात आणि म्हणूनच एखाद्या क्षेत्राला तीर्थक्षेत्राचं स्वरूप प्राप्त होत असलं तरी धर्मशास्त्राला मात्र गटारगंगेचंच स्वरूप येत असतं. तेच नेमकं आज आपल्या समोर आलं. हा बाजार साफ होऊन श्रद्धा नावाची गोष्ट ताकद देणारी निर्माण व्हावी याकरता आम्ही हा कार्यक्रम केला. त्या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल 4 मान्यवरांचे आभार. हा एक चांगला योग होता म्हणून हे सर्व झालं. आता या योगाला नेमकं कुठल्या कुंडलीत बघायचं हे या 4 मान्यवरांनी ठरावं. या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. राहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.